मी खूप जबाबदारीने ही गोष्ट बोलतोय, की जरी धुरंधर ही फिल्म तुम्हाला प्रोपगंडा फिल्म वाटली असेल आणि धुरंधर 2 म्हणजे धुरंधर द रिव्हेंज ही फिल्म देखील प्रोपगंडा फिल्म आहे, असं काही लोक जरी इंटरव्ह्यूमध्ये, पॉडकास्टमध्ये येऊन बोलत असले, तरी देखील धुरंधर द रिव्हेंज या फिल्मला अतिशय वेगाने 2,000 करोडच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनकडे जाण्यापासून कोणत्याही प्रकारे थांबवू शकत नाही. ही खूप जबाबदारीने मी ही स्टेटमेंट करतोय. नमस्कार, मी सुदर्शन जाधव. तुम्ही पाहतात सिनेदर्शन. तर धुरंधर द रिव्हेंज ही फिल्म तुम्हाला तिसऱ्या मिनिटाला एक असं सरप्राईज देईल, एक अशी व्यक्ती तुम्हाला पाहायला भेटेल. मला आता ते सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगायचं नाही कारण स्पॉइलर होईल. ती जी व्यक्ती तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला काही वर्षापूर्वी जी न्यूज चॅनेलवर त्या व्यक्तीबद्दल काही न्यूज तुम्ही पाहिल्या असतील, जी काही लाईव्ह गोष्टी घडल्या होत्या, चॅनेलवर लाईव्ह गोष्टी घडल्या होत्या, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आठवायला सुरू होतील. तिथं पहिला आश्चर्याचा धक्का तुम्हाला बसेल आणि त्यानंतर एका पाठोपाठ एक आश्चर्याचे धक्के, एका पाठोपाठ एक सस्पेन्स, एका पाठोपाठ एक नवीन ट्विस्ट, अशा गोष्टी तुम्हाला चित्रपटात शेवटपर्यंत पाहायला भेटतील. चित्रपट शेवटीला जेव्हा येतो तेव्हा तुम्हाला असं वाटलं की ठीक आहे, आता चित्रपट संपला, परंतु तेव्हाच धुरंधर पार्ट 1 आणि पार्ट 2 मधला सगळ्यात मोठा सस्पेन्स, सगळ्यात मोठी गोष्ट रिव्हील होईल, सगळ्यात तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल आणि त्या धक्क्यातून तुम्ही सावरताय ना सावरताय तोपर्यंत आणखीन एक मोठा आश्चर्याचा धक्का आणि माइंड ब्लोईंग म्हणजे काय ही गोष्ट तुम्ही एक्सपिरियन्स करू शकाल धुरंधर द रिव्हेंज या फिल्म मध्ये. जर काही लोकांना धुरंधर 1 आणि धुरंधर 2 ही प्रोपगंडा फिल्म वाटत असेल, तरी देखील मी तुम्हाला ही गोष्ट सांगतो, काही लोकांना ही फिल्म आणि या फिल्म मध्ये दाखवलेल्या ज्या गोष्टी आहेत, भारतामध्ये काही वर्षामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या आणि त्या गोष्टी घडण्यामागची काही कारण जी फिल्म मध्ये दाखवली गेली, ही कारण इतक्या कन्व्हिक्शन ना आदित्य धरींनी तुमच्या समोर मांडलेत की काही लोकांना त्या गोष्टीवर विश्वास बसणार आहे. हे देखील मी खूप जबाबदारीनं सांगतोय. जरी चित्रपटाच्या सुरुवातीलाच फिल्म मेकर आपल्याला हे सांगतात, हा चित्रपट कोणत्याही सत्य घटनेशी याचा काही संबंध नाही, कोणत्याही व्यक्ती समूहाशी काही संबंध नाही, हे सांगून देखील काही लोकांना वाटणार आहे की ही जी काही भारतामध्ये घटना घडल्या मागच्या काही वर्षात, त्याच्या मागचे जी काही रिझन दाखवले चित्रपटात ते तसेच असतील, ते खरे असतील. मला माहित नाही ते खरे आहेत की नाहीत. मी याच्यावर काही व्यक्त होणार नाही की ही फिल्म प्रोपगंडा आहे नाही, कारण मला त्यात सगळ्या डिटेल माहित नाहीत. खरंच या पडद्यामागे काय गोष्टी घडल्या त्या मला माहित नाहीत, परंतु ज्या दाखवलेत ना ते इतक्या कन्व्हिक्शन दाखवलेत. आणखीन एक गोष्ट मी जबाबदारीने सांगतो की भारतीय राजकारणावर, भारतीय समाजावर धुरंधर द रिव्हेंज ही फिल्म खूप मोठा इम्पॅक्ट पाडू शकते. इतकी ताकद धुरंधर द रिव्हेंज या फिल्म मध्ये आहे. मी हे का बोलतोय लक्षात घ्या. धुरंधर 1 मध्ये लियारी मधलं जे काही राजकारण किंवा अंडरवर्ल्ड जे आहे ते तुम्हाला जास्त प्रमाणात दाखवलं होतं आणि कराची मधलं थोड्या प्रमाणात राजकारण, त्यानंतर पाकिस्तान मधलं थोड्या प्रमाणात राजकारण आणि मग बलुचिस्तान मधले जे काही शस्त्राचे व्यवहार वगैरे होता किंवा ISIचा आणि आतंकवादी संघटनेचा कसा संबंध येतो या सगळ्या गोष्टी दाखवल्या होत्या. परंतु धुरंधर द रिव्हेंज मध्ये लियारीच्या बाहेर जाऊन कराचीचं राजकारण, त्याच्यापेक्षा मोठं सर्कल म्हणजे पाकिस्तानचं राजकारण आणि ISI यांचं कसं हात मिळवणी असते आणि त्याचबरोबर अंडरवर्ल्ड आणि बलुचिस्तान मधले जे काही शस्त्रांचे व्यवहार होतात त्याचा संबंध कसा आतंकवादी संघटनेशी आहे, त्याचबरोबर त्याच्यामध्ये ISI कसं काम करतं, पाकिस्तान मधले राजकारणी कसे काम करतात आणि त्या सगळ्या गोष्टींचा संबंध भारतातील गेल्या काही वर्षामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या त्याच्याशी कसा आहे, ते जे काही डॉट कनेक्ट केलेत आदित्य धर यांनी, याचा तुम्ही विचार देखील केला नसेल. तुम्ही जर काही प्रिडिक्ट करून ठेवली असेल ना धुरंधर 2 ची स्टोरी असे असेल तसे असेल, तरी लक्षात घ्या खूप सारे सरप्राइझिंग गोष्टी तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. हे जे काही डॉट कनेक्ट केले दोन्ही देशातल्या काही गोष्टींशी, इतक्या स्मार्टली ते डॉट कनेक्ट केले, इतक्या उत्तम लेवलचं स्टोरी रायटिंग या चित्रपटाचं आहे, त्याचा स्क्रीन प्ले इतका, आणि जे काही मी तुम्हाला सांगितलं की आदित्य धर यांच्या डिरेक्शन मध्ये इतकं कन्व्हिक्शन आहे की खूप साऱ्या लोकांना जे काही दाखवलंय ते खरं आहे असं वाटणार. आता ते खरं आहे नाही मला माहित नाही, माझा त्याबद्दल रिसर्च नाही, त्यामुळे मी त्याबद्दल काही व्यक्त होणार नाही. पण तुम्हाला काय वाटतं ते मात्र तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की व्यक्त व्हा. प्रोपगंडा फिल्म आहे नाही, फिल्म मध्ये जे दाखवलंय ती खरंच तसं घडलेलं नाही घडलेलं, हे नक्कीच तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये व्यक्त व्हा. मला तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगायची आहे की जे काही स्पायच्या रिलेटेड मूवी बनल्या बॉलिवूडमध्ये, टायगर आणि पठाण वगैरे, या फिल्म मला नाही आवडल्या. तुम्हाला जरी आवडल्या असल्या तरी ठीक आहे, मी स्पष्टपणे सांगतो की ह्या खूप लहान मुलांसाठी बनवल्यासारख्या वाटतात या फिल्म. मी हॉलिवूड मधल्या देखील स्पाय मूवीज पाहिलेत आणि त्या ज्या दर्जाच्या असतात त्या दर्जाची फिल्म आपण खर्च करून देखील बनवू शकलो नाही बॉलिवूडमध्ये. का बनवू शकलो नाही मला माहित नाही, परंतु आदित्य धर यांनी हे दाखवून दिलं की बॉलिवूडमध्ये देखील चांगल्या दर्जाची स्पाय वर आधारित असणारी मूवी बनवू शकते. आणि जर ही बनवू शकत होती तर या आधी का बनली नाही? कोणती गोष्ट आपल्याला अडवून धरायची, कोणती गोष्ट आपल्याला भारताचा स्पाय आणि पाकिस्तानचा स्पाय यांच्यातले लव अँगल दाखवायची, ISI देखील त्यामध्ये सुद्धा चांगली लोक आहेत अशी गोष्ट आपल्याला
आपल्याला सांगितली जायची मला माहित नाही. मला एक देशभक्त म्हणून या गोष्टी जेव्हा मी पाहायचो ना, जे काही एजंट दाखवले जायचे बॉलिवूडच्या मूवीमध्ये, तेव्हा मला वाईट वाटायचं. एखादा माणूस आपलं संपूर्ण आयुष्य, आपलं कुटुंब, सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून देशासाठी अशा गोष्टी करायला जातो की त्याचं क्रेडिट देखील त्याला कधी भेटणार नाही, तो लोकांना माहित देखील होणार नाही. आणि त्याच्याबद्दल ज्या काही गोष्टी एक ग्लॅमर दाखवायच्या नादात किंवा कोणता उद्देश होता मला माहित नाही, पण त्या गोष्टी दाखवल्या जायच्या जे मला आवडत नव्हत्या. परंतु धुरंधर मध्ये एका स्पायचं तो किती सॅक्रिफाईस करतो ही गोष्ट तुम्हाला पाहायला भेटेल. आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगतो, रणवीर सिंग हा थोडासा अंधारात गेला होता. अक्षय खन्ना यांनी धुरंधर 1 पूर्ण चित्रपट मध्ये स्पॉटलाइट मिळवलं होतं आणि ट्रेंडिंग मध्ये आले होते अक्षय खन्ना. परंतु धुरंधर द रिव्हेंज ही फिल्म चालू झाल्यापासून 15 मिनिटांमध्ये रणवीर सिंग तुम्हाला सांगतो, ठासून सांगतो की ही माझी फिल्म आहे. इतके छान ऍक्शन परफॉर्मन्स तुम्हाला पाहायला भेटणार आहे रणवीर सिंग यांची पहिल्या 10 ते 15 मिनिटात, की तुम्ही आजपर्यंत बॉलिवूडमध्ये पाहिलेल्या व्हायलंट फिल्म विसरून जाल. ऍटलिस्ट धुरंधर पाहून थिएटर मधून बाहेर येईपर्यंत तुम्हाला कोणतीही व्हायलंट फिल्म आठवणार देखील नाही. धुरंधरच्या सुरुवातीलाच अशा लेवलचा व्हायलन्स दाखवलाय. मला आता हे देखील सांगायचं आहे की ए ग्रेड फिल्म आहे. लहान मुलांनी ही फिल्म पाहायला जाऊ नका. अजिबात मी रिकमेंड करणार नाही 18च्या खालच्या लोकांना ही फिल्म पाहायला जाणं. इतक्या नेक्स्ट लेवलचा व्हायलन्स तुम्हाला पाहायला भेटणार आहे. मी असा एक्सपिरियन्स घेतला की लोक शिट्ट्या वाजवत होते, ओरडत होते, टाळ्या वाजवत होते जो काही व्हायलन्स दाखवलाय, आणि थक्क झालते काही लोक. इतक्या नेक्स्ट लेवलचा व्हायलन्स दाखवलाय. आणि चित्रपटामध्ये देखील पुढे काही असे व्हायलंट सीन येतात की तुम्हाला समजायचं बंद होतं की काय दाखवलंय, कसं दाखवलं असेल हे सगळं. चित्रपटामध्ये फक्त व्हायलन्स नाही, लक्षात घ्या, चित्रपटामध्ये खूप साऱ्या रायटिंगची कमाल, खूप सारी ऍक्टिंगची कमाल, खूप सारी सिनेमॅटोग्राफी आणि प्रोडक्शन इतकं स्ट्रॉंग आहे. अशा गोष्टी तुम्हाला चित्रपटामध्ये पाहायला भेटतील की तुम्ही अवाक होऊन जाल. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर इथून पुढे कोणत्या फिल्म मेकरला स्पायवर एखादा चित्रपट बनवायचा झाला तर धुरंधर द रिव्हेंज यापेक्षा चांगल्या प्रतीचा चित्रपट बनवणं त्याच्यासाठी अवघड होऊन जाईल. म्हणजे खूप प्रयत्न करायला लागतील, हे मात्र मी तुम्हाला खरं सांगू शकतो. आणि त्याच्यापेक्षा जर कमी दर्जाचा आणि आतापर्यंत जसे टायगर वगैरे जे काही फिल्म आले स्पायवर, तसे जर फिल्म बनवले, जे काही झालं वॉर बद्दल, वॉर 2 का काय आलेलं तू, त्याचं जे काही बॉक्स ऑफिस वर झालं तुम्हाला माहितच आहे. तशाच प्रकारचा अनुभव त्या फिल्म मेकरना घ्यावा लागेल. धुरंधर द रिव्हेंज हा जो बेंचमार्क सेट केला आदित्य धर यांनी, याच्यापेक्षा चांगली फिल्म बनवणं ही अपरिहार्य गोष्ट होणार आहे बॉलिवूड साठी. तर मी इथंच थांबतो. तुम्ही धुरंधर हा चित्रपट पहा. पाहिल्यानंतर चित्रपट तुम्हाला कसा वाटला हे सांगा. चित्रपट तुम्हाला प्रोपोगंडा वाटला का हे देखील सांगा. ज्या काही घटना भारताच्या इतिहासातल्या तुम्हाला दाखवले गेले, त्याच्या मागचे काही रिझन दाखवले गेले, ते तुम्हाला खरे वाटतात का, ते खरे असतील तर का, याबद्दल देखील तुमचं मत मांडा. बॉलिवूडमध्ये जे काही स्पाय फिल्म आजपर्यंत बनत आल्या, त्या फिल्म आणि धुरंधर द रिव्हेंज या फिल्म मध्ये काय फरक आहे, तो फरक का आहे हे देखील कमेंट सेक्शन मध्ये सांगा. माझा हा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे देखील तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, जितके जास्त प्रमाणात शेअर करू शकता त्या प्रमाणात शेअर करा. आपण पुन्हा एकदा एका नवीन मूवीवर चर्चा करण्यासाठी नक्कीच भेटू. तोपर्यंत मी सुदर्शन जाधव तुमची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद.